नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, टायटल वाचून तुम्हाला कळलंच असेल आपल्या आजच्या विषयाबद्दल. तर हो, आज आपण पाहणार आहोत की आपण घरात जे घड्याळ लावतो ते कुठल्या दिशेला लावायचं, ते लावण्याची योग्य दिशा काय असते की ज्यामुळे आपल्या नशिबाचे दार उघडतील आणि आपल्या पैशात सुद्धा वाढ होईल आणि आपल्याला कुठल्या समस्यांना सामोरे जावं लागणार नाही. आणि त्याचप्रमाणे घड्याळाची योग्य दिशा कुठली असते आणि योग्य रंग कुठले असतात आणि कुठल्या दिशेला आपण लावायचं नाही ते आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका, कारण तुमच्या एका लाईक आणि शेअरमुळे मला अजून जास्त छान माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, अजून पण आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ नेहमी येत असतात. समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. चला तर पाहूया घरात आपण कुठल्या दिशेला घड्याळ लावलं पाहिजे आणि घड्याळाची योग्य दिशा कोणती आहे. तुम्ही तर चुकीच्या दिशेला तुमचं घड्याळ लावलं नाही ना, ते एकदा पाहून घेऊ. आता वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूचा शुभ आणि अशुभ प्रभाव हा आपल्या घरात पडतच राहतो. प्रत्येक वस्तू नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करते. एखादी वस्तू चुकीच्या दिशेला किंवा चुकीच्या ठिकाणी असेल तर त्याचा वाईट प्रभाव हा आपल्या घरातील सदस्यांवर सुद्धा पडत असतो. आणि त्या सर्व वस्तूंमधील एक म्हणजे घरात लावले जाणारे घड्याळ. कारण घराच्या भिंतीवर लावलेल्या घड्याळाचाही शुभ आणि अशुभ प्रभाव हा पडतो. जर ते चुकीच्या दिशेला लावलं असेल तर त्याचा अशुभ प्रभाव पडतोच आणि शुभ दिशेला जर ते असेल तर त्याचा शुभ प्रभाव जो आहे तो सुद्धा पडतो. आणि वास्तुशास्त्रानुसार जर आपलं घड्याळ योग्य दिशेला नसेल तर त्याचा फटका आपल्या संपूर्ण कुटुंबाला बसतो. म्हणून वास्तुशास्त्रानुसार घड्याळ हे योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी असणं तेवढंच गरजेचं असतं. बघा ना, जगभरातील आपल्या सर्व लोकांचं काम जे आहे ते घड्याळापासून सुरू होते आणि घड्याळाच्या काट्यावरच येऊन थांबते. त्यामुळे घड्याळाला खूप जास्त महत्त्व आहे, परंतु आपण ते योग्य ठिकाणी लावलं नाही तर आपल्या नशिबाचं दार कधीही उघडणार नाही आणि आपल्या पैशात वाढ होणार नाही. या उलट आपल्याला आर्थिक अडचणी येतील आणि बाकी सुद्धा अनेक समस्या येऊ शकतात असं म्हटलं जातं. चला तर मग पाहूयात की वास्तुशास्त्रात घड्याळाचे काय नियम सांगितले आहे, कुठली दिशा योग्य आहे, कुठल्या दिशेला किंवा कुठल्या ठिकाणी आपण ते लावू नये याविषयीची सर्व माहिती आपण आता पाहणार आहोत. तर मंडळी, घड्याळ कधीही जर तुमचं असेल, लावायचं असेल तर तुम्ही आता लक्षातच घ्याल आणि जर तुमचं असेल तर लगेच काढून टाकायचं. कधीही दक्षिण दिशेला घड्याळ लावायचं नाही. आत्ता जर तुमचं घड्याळ दक्षिण दिशेला असेल तर लगेच हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही ते काढून टाकायचं आहे. त्यासाठी योग्य दिशा पण मी पुढे सांगणार आहे, पण ते दक्षिण दिशेला लावायचं नाही. तर आता बऱ्याच जणांना प्रश्न असतो, का बरं आम्ही तर कुठल्याही दिशेला लावू, काय होतं, टाईम इकडे पण दिसतो, टाईम तिकडे पण दिसेल आणि एवढं काही होत नाही, असं पडू शकतो प्रश्न. तर आपल्याकडे कारण पण आहे त्याचं. ओके, तर कारण काय असतं, कारण काय आहे त्याचं? दक्षिण दिशेला घड्याळ लावलं तर आपलं लक्ष कायम दक्षिण दिशेकडे जातं आणि यामुळे घरातील नकारात्मकता वाढू लागते. आणि वास्तूनुसार दक्षिण दिशा जी आहे ती यमाची दिशा आहे. म्हणून या दिशेला जर आपण घड्याळ लावलं तर प्रगतीचा जो वेग आहे तो मंदवू शकतो.
तसंच ही दिशा घरातील मुख्य व्यक्तीची दिशा मानली जाते. यामुळे मुख्य व्यक्तीच्या आरोग्यावर प्रभावसुद्धा पडू शकतो आणि आर्थिक चणचणसुद्धा आपल्याला जाणवू शकते. आणि म्हणूनच दक्षिण दिशेला कधीही घड्याळ लावू नये, कारण त्यामुळे सौभाग्य, धन, वैभव सर्व काही येणं आपल्या घरात थांबून जातं. त्यामुळे तुमचं घड्याळ जर दक्षिण दिशेला असेल तर ते लगेच काढून टाका, त्याची दिशा बदलून टाका. त्याची योग्य दिशा कोणती आहे मी ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आणि असं म्हटलं जातं की वास्तूनुसार जे पेंडुलम असलेलं घड्याळ असतं ते घरात ठेवणं अधिक शुभ मानलं जातं. बऱ्याच जणांच्या घरात असतं हे घड्याळ, ज्याच्या खाली पेंडुलम असतं ते. आणि हे घड्याळ जर आपण घराच्या पश्चिम दिशेला जर आपण लावलं ना तर याचे खूप चांगले परिणाम होतात आणि यशाचे जे मार्ग आहेत ते आपल्यासाठी खुले होतात. त्यामुळे आपण जर पेंडुलम असलेलं तुमच्याकडे घड्याळ असेल तर ते शुभ तर मानलं जातं, पण ते तुम्ही जर पश्चिम दिशेला लावलं तर ते तुमच्यासाठी अजून जास्त चांगलं मानलं जातं. आणि त्यानंतर समजा तुम्हाला आता घड्याळ लावायचं आहे, ओके, तर तुम्ही ते कुठल्या दिशेला लावायचं? जर तुम्हाला घरात घड्याळ लावायचंच असेल तर तुम्ही पूर्व, पश्चिम किंवा उत्तर या दिशेला घड्याळ लावू शकता. या दिशा घरात सकारात्मक ऊर्जा आणण्याचं काम करतात. पुन्हा एकदा सांगते, पूर्व दिशा, पश्चिम दिशा आणि उत्तर दिशा या घड्याळ लावण्याच्या योग्य दिशा आहे. आणि त्यातील सर्वात उत्तम जर तुम्ही विचाराल, सर्व उत्कृष्ट आपण म्हणतो ना, पण यांच्यात पण सर्वात चांगली कोणती, तर ती म्हणजे पूर्व दिशा. या पूर्व दिशेला जर आपण घड्याळ लावलं तर आपल्याकडे सुख, समृद्धी आणि वैभवाची आपल्याला प्राप्ती होते. त्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही तुमचं घड्याळ पूर्व दिशेलाच लावा. आणि जर ते नाही शक्य झालं तर तुम्ही पश्चिम किंवा उत्तरेला तर नक्कीच लावू शकतात. त्यानंतर आता घरामध्ये कधीही तुटलेलं किंवा बंद पडलेलं घड्याळ ठेवू नका, कारण असे घड्याळ दुर्दैव आणि अपयशाचे प्रतीक मानले गेले आहे. त्यामुळे तुटलेलं किंवा खराब झालेलं, बंद पडलेलं घड्याळ असेल ते घराच्या बाहेर टाका. ते आपल्याला काही कामात येणार नाही. उगाच भंगार जमा करायची आपल्याला गरज नाही. त्यामुळे आपलं जर अपयश येत असेल आपल्याला आणि ते दुर्दैवाचं जर प्रतीक असेल तर अशा वस्तू आपण आपल्या घरात ठेवल्या नको पाहिजे, त्या काढून टाकायला पाहिजे. आणि कधीही घराच्या दारावर घड्याळ लावायचं नाही, कारण त्या घड्याळात आपण दारावर लावलं तर घड्याळा खालून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो. आपल्याला काही वेळा काय होतं, बऱ्याच ठिकाणी डोअर असेल, आपलं घराचं दार जे असेल त्या दाराच्या वरती थोडी जागा असते. बऱ्याच ठिकाणी असं केलं जातं, तिथे घड्याळ लावलं जातं. तर तिथे घड्याळ लावायचं नसतं. त्या दरवाजाच्या खालून जाणाऱ्या व्यक्तीवर त्याचा प्रभाव पडतो म्हणून. आणि तसंच खिडकीच्या वरती सुद्धा घड्याळ लावायचं नाही. ती स्पेस रिकामी आहे तर आपल्याला असं वाटतं की तिथे आपण घड्याळ लावून देऊ, पण तसं लावायचं नसतं. तुमचं तर घड्याळ तिथे असेल तर ते आत्ता लगेचच काढून तुम्ही दुसरीकडे नक्की लावा. आणि नेहमी घड्याळाचं म्हणजे घड्याळाची जी वेळ आहे ती कधीही खूप जास्त मागे नसली पाहिजे आणि एकदमच ती तंतोतंत एकदम त्याच टायमाला पण नसली पाहिजे. ती थोडीशी 2-3 मिनटं आपण पुढे करून ठेवायला पाहिजे, पण ती मागे नको. नेहमी लक्षात ठेवायचं. आणि आत्तासुद्धा तुम्ही तुमचं घड्याळ घरात लगेच बघायचं आहे, त्याची वेळ जास्त मागे तर नाही ना, थोडं 2-3 मिनटं 5 मिनटं पुढे असेल तर चालेल, पण आपण मागे करून ते ठेवायचं नाही. आणि एकदम करेक्ट टायमाला पण ठेवायचं नसतं, असं पण मी कुठेतरी वाचलेलं आहे. त्यामुळे थोडंसं पुढे करून ते नक्की ठेवा आणि मागे तर ते नसायलाच पाहिजे. आणि घड्याळ चुकीचं जर चालत असेल तर योग्य वेळेशी ते जुळवलं पाहिजे. म्हणजे योग्य वेळेशी जुळवलं पाहिजे म्हणजे काय, जर आता 3 वाजले आणि तुमचं घड्याळ समजा बंद पडलं असेल किंवा खराब झालं असेल किंवा काही त्याच्यात अडचणी आल्या असतील म्हणून ते थोडंसं मागे झालं असेल आणि त्याच्यात 12च वाजत असतील तर असं नको पाहिजे. त्यामुळे ते योग्य वेळेशी जुळवा. कारण आजकाल काय होतं आहे की घड्याळ हे फक्त वेळ दाखवण्यासाठी आधी आपण
ठेवायचो आपल्या घरात. आणि पण आजकाल कसं झालंय, ते फक्त आपल्या घरातील सौंदर्यात वाढ करतं किंवा सौंदर्यातील वाढीसाठी ते ठेवले जातं आहे. कारण की आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल असतो किंवा हातात वॉच असतं, घड्याळ असतं, तर वेळ तिथे पाहिला जातो. त्यामुळे अगदी घड्याळाकडे जाऊनच आपल्याला वेळ पाहण्याची तेवढी काही एवढी आपल्याला गरज भासत नाही. त्यामुळे कधी कधी काय होतं, काही म्हणजे घरातील काही घड्याळ आहे ना, निम्मे बंदच असतात, ते फक्त शो म्हणून टांगलेले असतात. तर तसं करायचं नाही. ते बंद पडला जर समजा असेल तर तुम्ही ते योग्य वेळेला लावा, नाहीतर एकतर काढून टाका तुम्हाला जर त्याची आवश्यकता नसेल तर. आता हे तर झालं दिशेबद्दल आणि कुठल्या चुका आपण करायच्या नाही त्याबद्दलचं झालं. पण आता प्रश्न असा पण पडू शकतो की वास्तुशास्त्रानुसार मग घड्याळ निवडताना ते कुठल्या रंगाचं आपण घ्यावं किंवा कुठल्या आकाराचं घ्यावं, असा सुद्धा आपल्याला प्रश्न पडू शकतो. तर तेच आपण आधी पाहणार आहोत. आणि कारण घड्याळ खरेदी करताना आपण त्यांच्या रंगांचा सुद्धा विचार नक्कीच केला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट मला आठवली त्याआधी, की पलंगावर सुद्धा घड्याळ लावायचं नसतं, त्यामुळे डोकेदुखी वाढू शकते. हे सुद्धा मी वाचलेलं आहे. पलंग जर आपला असेल, बेड आपला जिथे असेल आणि त्याच्यावरती पण बघा भिंत असते किंवा थोडीशी जागा असते, तर काही वेळानं तिथे सुद्धा घड्याळ लावलेलं असतं. तर असं पण म्हटलं जातं की पलंगाच्या वर सुद्धा घड्याळ लावू नये, कारण की त्यामुळे दुखी जी आहे ती वाढू शकते. हे आत्ता अचानक मला आठवलं म्हणून सांगितलं. तर आता घड्याळ निवडताना ते कधीही काळ्या, निळ्या किंवा अगदी भडक असं भगव्या रंगाचं सुद्धा निवडायचं नाही, कारण हे घड्याळ अशुभ मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार. आणि वास्तूनुसार पांढरे, तपकिरी आणि लाल रंगाचे घड्याळ जे आहेत ते शुभ मानलं जातं. ज्याप्रमाणे दिशा आणि रंग दिलेले आहेत त्याचप्रमाणे काही आकारसुद्धा सांगितले आहेत, की जसं की गोल, चौकोनी आकाराचे जे घड्याळ आहे ते शुभ मानलं जातं. सगळ्यात जास्त शुभ जे आहे ते गोल आकाराचं घड्याळ मानलं जातं. तुमच्या मुलांचं जर स्टडी रूम असेल, अभ्यासाची खोली असेल, तुम्ही तिथे ते लावू शकता. त्यामुळे एकाग्रता वाढते असं म्हटलं जातं. आणि कधीही पण त्रिकोणी जे घड्याळ असतं ते कधीच तुमच्या घरातही लावू नका आणि मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत तर बिलकुल लावू नका, कारण त्यामुळे काय होतं, नकारात्मकता जी आहे ती वाढते आणि ती फक्त वाढतच नाही तर वेगाने वाढते. म्हणून कधीही त्रिकोणी आकाराचं जे असतं, ट्रायंगल शेप ज्याला आपण म्हणतो, ते घड्याळ कधीही लावायचं नाही. गोल आकार असेल तर आपण लावू शकतो, चौकोनी असेल तरी आपण लावू शकतो. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, घड्याळाचे जेव्हा रंग आपण निवडू तर ते असं हलके रंग कधी पण निवडायचे. असे खूप जे गडद असे रंग असतात किंवा डार्क आपण ज्याला म्हणतो ते कधीही निवडायचे नाही. हलके रंग आपल्याला निवडायचे आहे. आणि अजून एक म्हणजे जे असं अंडाकृती आकाराचं जे घड्याळ असतं ज्याला आपण ओव्हल शेप म्हणतो, तर ते घड्याळसुद्धा लावणं शुभ मानलं जातं. त्यामुळे काय होतात, आपल्याला ना मोठ्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. आपल्या कुटुंबात जर काही मतभेद आहेत तर ते दूर होतात. त्यामुळे असं घड्याळ तुम्ही नक्कीच लावू शकता. तर मग पुन्हा एकदा सांगते, तुम्ही गोल, चौकोनी, अंडाकृती नक्कीच लावा. असं घड्याळ तुम्ही लावू शकता. आणि रंग निवडताना हलके निवडायचे, अगदी काळे निळे निवडायचे नाही. मस्त छान पांढरा, तपकिरी किंवा लाल रंग निवडायचा. आणि त्रिकोणी जे घड्याळ असतं त्रिकोणी आकाराचं ते कधीही घरात लावायचं नाही. ते नकारात्मकता जे आहे खेचतं. 3 ज्या गोष्टी असतात ना त्या जास्त करून लावायच्या नाही असं म्हटलं पण जातं. तर मंडळी, आशा करते की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, आजची माहिती नक्कीच आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि अशाच पद्धतीचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सण, संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच छान नवीन माहितीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र.